करायचं असे अनेक प्रश्न आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. पण प्रतीक ठाकूर नावाचं वादळ रोखणं खूप कठीण आहे. प्रतीक ठाकूरनं फेकून दिलं अक्षरशः या चेंडूला सीमेरेषे बाहेर 6 धावन करतात. मारायचे परंतु तुम्ही फुलटॉस स्वरूपाचे चेंडू देत आहेत म्हणून की का कुठेतरी धावगती आहे ना ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण सकाळचं सत्र आहे, ओलसरपणा देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रतीक ठाकूरची ताकद आज आपल्याला माहिती आहे. त्यानं ताकदीवरती आपल्या याच मैदानावरती अनेक विक्रम रचलेत. अगदी कित्येक वेळा अर्धशतकीय खेळ्या देखील केल्यात. अगदी आवाक्याच्या बाहेर असणारे सामने देखील त्यानं आवाक्यामध्ये आणलेत. तो प्रतीक ठाकूर आपण पाहतो इन ॲक्शन ज्यानं पहिल्या चेंडूवरती गणागाती प्रहार देखील खेचून आणलाय. संघाची एकूण धावसंख्या पाहू शकाल 1/10 ही धावसंख्या. प्रयत्न हे तुम्हाला करावे लागतील, कष्ट हे तुम्हाला उचलावे लागतील. ते कष्ट घेताना पाहायला मिळतो श्री गणेश हा संघ. हो चांगला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीनं खेळून काढलं अजित कामटे. अजित कामटे आपण पाहतो एकेकाळी या संघाचा ॲज अ क्षेत्ररक्षक म्हणून या संघामध्ये त्याची निवड व्हायची वारंवार सातत्यानं. आज आपण पाहतो त्याचा परफॉर्मन्स पाहता सलामीसाठी देखील प्राचारण केलं गेलं जातं. तो अजित कामटे आपल्याला क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो आहे. 1/11 धावा, षटक क्रमांक 2 चालू असताना तर सागर दरेकर आपण पाहतोय इन ॲक्शन मैदानावरती. कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशाला देखील पर्याय नाही आहे. फक्त कष्ट हे तुमचे प्रामाणिक असणं गरजेचं आहे. तुम्हाला जिंकायचंच या उद्देशानं मैदानामध्ये उतरावं लागेल आणि तो खेळ पाहायला मिळेल का श्री गणेश संघाच्या माध्यमातून. ओ काय फटका सजवलाय, बाहेर आले, वाकले, झोकले आणि चेंडूला दिला सीमेरेषे बाहेर फेकून अक्षरशः 6 धावन करता. आणि काय जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी करतायत. हो पुन्हा एकदा अलॉंग द कारफीट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू गेलाय गल्लीतून दिल्लीला. दन करा सीमेरेषे बाहेर 4 धावन करतात. अक्षरशः पूर्ण अडचणीमध्ये सापडला. तिथून मात्र सागर दरेकर थांबण्यास नाव घेत नाहीये. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण प्रतिहल्ला चढवला गेला जातोय. आणखीन एक क्रिकेटचं मादक सौंदर्य. स्विच हिट 6. काय तुटून पडलेत.
अगदी सोपा झेल होता, तो झेल पकडणं गरजेचं होतं. तिथे झेल सोडला, तिथूनच मात्र सागर दरेकर थांबण्यास नाव घेत नाहीये. वरती आक्रमण पाहायला मिळालं अगदी दोन्ही बाजूंनी. प्रत्येक ठाकूर देखील तुटून पडतायत. तत सागर दरेकर तर आपण पाहतोय. संघाची एकूण धावसंख्या 27 धावा. कैलास चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. तर सागर दरेकर स्ट्रेट ड्राईव्ह जिथे चांगला फटका सजवला. एक धाव तर डेफिनेटली मिळणार. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. षटकांचा खेळ होईल समाप्त. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल 29 धावा. तर यस पंच किती षटकांचा सामना आहे? 4. लेग पायच्या स्वरूपात एक धाव मिळाली. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 30 ही धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय की कैलास यांचं भलं मोठं षटक पाहायला मिळालं. अगदी 25 धावा त्या षटकामध्ये वसूल केल्या. आणि तिसरं षटक पुन्हा एकदा अजिश घेऊन आलेत. तिथे पहिला चेंडू फेकला, फक्त 1 धाव दिली आहे. परंतु सागर दरेकर आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाचं तुफान या मैदानावरती आपण पाहतोय. परंतु फटका फसला. जिथे आता मात्र पुन्हा एकदा संधी मिळाले. हेच तर करायचं होतं पहिल्या षटकामध्ये. कॉल देणं गरजेचं होतं. आता फक्त सुरक्षित कॉल पाहायला मिळाला. सागर दरेकर बॅक टू द गाव. बघा या देखील खेळाडूनं काल प्रभावित केलं. या संघाचा मॅच फिनिशर सिक्सर किंग अजिंक्य खटकाळे. जिथे संघ अडचणीमध्ये होता ना तिथे याच अजिंक्य खटकाळ्यानं संघाला धावा जमवून दिल्या होत्या. अगदी भीम यादववरती आक्रमण केलं. त्या षटकामध्ये तब्बल 19 धावा कुठून काढल्यानं तिथेच कुठेतरी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला होता. तो म्हणजे आदित्यप्रिया लॉजिस्टिक टीमला. तो अजिंक्य खटकाळे आपण पाहतोय. संघाची एकूण धावसंख्या 30. षटक क्रमांक 3 चालू असताना आपण पाहतोय. बाहुबली म्हणून देखील ओळखलं गेलं जातं अजिंक्य खटकाळ्याला. मोठ्या फटक्यांसाठी षटकार किंग.
कारण षटकार मारणं ही तर त्याची ओळख आहे. ती ओळख आता पात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? पहिला चेंडू का शॉट चचवला होता. एक टप्पा पडल्यानंतर चेंडू गेला सीमेरेषेबाहेर. 4 धावन करता. तरी अजिंक्य खटकाळे बघा, अगदी चेंडू ज्या वेगानं आला ना त्याच वेगानं अगदी शेवटपर्यंत चेंडूवरची नजर आपल्याला पाहायला मिळाली. काय चेंडूला अक्षरशः फेकून दिलं. लॉगॉनच्या क्षेत्रामध्ये 4 धावन करता. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 34. षटक क्रमांक 3 चालू असताना आपण पाहतोय जिथे अजिंक्यनं आल्याबरोबर आपलं स्वतःचं व्यक्तिगत खातं खुलं केलं अगदी 4 या धाब्यानं आणि संघानं घेऊन गेलाय 34 या धावसंख्येवरती. डावाची सुरुवात झाली होती त्यावेळेस असं वाटलं होतं की श्री गणेश संघ एक वेगळ्याच उत्साहानं मैदानामध्ये उतरलाय. पण दुसऱ्या षटकामध्ये थोडासा बॅकफुटवरती. पण तो अजिंक्य खटकाळे पहा, अगदी लगॉफच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला आहे जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका धाबेत समाधान मानावं लागतंय. संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचले 2 गडी बाद 35 धावा. अगदी आयुष्यात स्वतःला कधीही उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण इथं ढासळलेल्या घराच्या भिंतीच्या विटा देखील लोक सोडत नाही आहेत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. प्रतिस्पर्धी संघ तुमच्यासमोर किती मोठा आहे याच्यापेक्षा तुम्हाला या मैदानावरती करायचं काय हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि तशा स्वरूपाचं क्रिकेट श्रीगणेश संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल काय? तर पुन्हा एकदा अजिश नारायण आपण पाहतो. हो, चांगला चेंडू, अगदी ब्रह्मास्त्राचा वापर. पण या देखील चेंडूला पहा काय चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. संघाची एकूण धावसंख्या पाहतो 36 धावा. चांगले चेंडू आपण पाहतो. एक चेंडू बघता मी म्हणेल अजितचं कौतुक करावं लागेल. जिथे पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, चौथा आणि 5व्या चेंडूवरती सिंगल. संघाची एकूण धावसंख्या पाहू शकाल 36 धावा. हेलिकॉप्टर उडवलाय जिथे पाहायचंय. मानवंदना दिली. स्वॅग से करेंगे सबका स्वागत केलं या चेंडूशी. 6 धावन करता. पद्धतीने गोलंदाजी करतात हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. तर हे 42 आपण धावफलकावरती पाहतोय. शेवटचं आणि अंतिम षटक, ज्याला स्लॉग षटक म्हणतो ना, अशा षटकाची सांगता निर्माण करण्यासाठी येत आहेत संजय पार्ले. एलआयच्या इकडून मारा करणारे गोलंदाज आपण पाहतोय. तो संजय पार्ले आपण पाहतोय. थोडंसं आउटस्विंग जिथे पहा पंच जमणे लग दोन्ही हा समांतर करताना देखील पाहायला मिळत आहेत. 43 धावफलकावरती. तरीच रॉयल संघाचे संघनायक आणि शिवशंभू संघाचे संघनायक
चला आपल्याच विनंती आपण देखील तयार राहायचं आहे. आजच्या दिवसातील पहिल्यापैकी पहिला सामना असेल. पहा दोन्ही संघांना पहिली पुकार असेल, पहिला विनंती कॉल असेल. घर फिरले ना, घराचे वारसे देखील फिरतात. अगदी सच्या स्वरूपाचं आपल्याला पाहायला मिळते आहे. अगदीच धाबांचा पाऊस. तदनंतर आपण पाहू होतंय काय, आणखीन धावा. पंच या चेंडूवरती धावा 4 चौकार. तुपही गेला आणि रुपही गेला. हाती राहिलं धोपाटणं. अगदी त्याच्या स्वरूपाचं पाहायला मिळालं. याचे कारण तर आपण पाहतो जिथं मिस फील्ड होते, कॅच देखील सोडले गेले जातात. तुमचा आत्मविश्वास कुठेतरी कमकुवत पाहायला मिळतो आहे. प्रतिस्पर्धी संघ खूप बलाढ्य आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 47. तो संजय पारले गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ओ चांगला चेंडू फेकलाय आउटसाइड आउट स्टंप. लाईन चांगली होती, जिथे थोडासा अकुट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो 47 ही धावसंख्या. प्रतीक ठाकूर या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू. प्रतीक ठाकूर आपण पाहतो इन ॲक्शन मैदानावरती. परंतु प्रतीक ठाकूर पहा जिथे क्षेत्ररक्षक तर आहेत तैनात. येस 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 डेफिनेटली तिसऱ्या अटेम्प्टला हा चेल टिपलाय. अखेर प्रतीक ठाकूर आउट होत आहे. झटका बसतोय 3 आदिप्रिया लॉजिक टीमला. तर साहिल उलवेकर. साहिल उलवेकर आपण पाहतोय कालच्या सामन्यातील खरा हिरो. जिथे 6 चेंडू मागे 11 धावा डिफेन्स करणारा गोलंदाज. अक्षरशः संघर्ष संघाच्या घशातून हिसकावून घेतलेला तो विजय. काल तर मी म्हणेल अख्खा संघर्ष टीम पूर्ण अक्षरशः विचार करत असेल की नेमकं करायचं काय. मी तर म्हणेल संघनायक टीमनेपेक्षा संघ मालकानं तर करायचं काय, कारण त्याची देखील काही स्वप्न असतात मित्र. प्रत्येक संघ मालक. काल देखील मी या गोष्टीवरती चर्चा केली. आज देखील कालचा सामना बघून तर असं वाटतंय ना आता प्रेक्षकांनाच अटॅक यायची पाळी आली आहे. येस, कारण खूप क्रिकेट आहे. कारण तुम्हा आम्हाला सर्वांना वेळ लावणार हा क्रिकेटचा खेळ आहे. तो वेड्याचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. येस डेफिनेटली वाईट आपण पाहतोय. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 48 या धावसंख्येवरती. येस, कारण असे अनेक खेळाडू आम्ही पाहिले, कित्येक खेळाडूंना इजा होत असते. इजा अगदी काल देखील आपण श्रीकांत फाळकेला पाहिलं. डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही क्रिकेट खेळू नका, इजा आहे, फ्रॅक्चर आहे. तरी देखील तो आला मैदानावरती, चांगला खेळ दाखवला. परंतु पहा संघर्षात चंबूमध्ये फेकून दिलं या चेंडूला. साहिल उलवेकर ऑन अ फायर या मैदानावरती. काल मॅच जिंकून दिली ना, त्याच गोलंदाजानं अगदी संघर्ष संघाच्या बाजूने सलामी देतोय. अगदी पहा, एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते आहे. या 2 धावेने संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचते 56. ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूची या संघामध्ये निवड झाली आहे. बघा, गोलंदाजीमध्ये देखील तो आपली भूमिका चांगल्या पद्धतीने पार पडतोय. फलंदाजीमध्ये जिथे जिथे संधी मिळते तिथे देखील प्रभावित फलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षकामध्ये देखील
यानं प्रभावित केला आहे. म्हणजे तिन्ही फॉर्मॅटमध्ये या खेळाडूनं प्रभावित केलंय आणि पुन्हा एकदा पाच तुटून पडलाय. साहिल उलवेकर ऑन फायर पूर्ण शेकदा 4 धावण करता.
करायचं आहे त्याच्यामुळे आम्ही विनंती करतो याच मित्रांनो आपण इमिजिएटली आम्हाला रिपोर्टिंग करा. आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. रॉयल संघाचे संघनायक आणि शिवशंभो संघाचे संघनायक पहा आपण आमचा आवाज जर ऐकत असाल तर चला मित्रांनो आपण लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. होता है बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है अगदी लेकिन ये छोटी बात कहाँ पे जाएगी. खरं 60 आव्हान 60 धावेंचं आव्हान आहे खूप मोठं आहे. 61 22-60 दर्शन आपण पाहतोय. साहिल एस चला रॉयल संघाचे संघनायक आलेले आहेत. मी शिवशंभो संघाच्या संघनायकाला विनंती करतो. पुन्हा एकदा प्रतीक ठाकूर चार वेद 14 कला 64 विद्यांचा अधिपती श्री गणराय माय माऊली आई तुळजा भवानी आणि अखंडपणे उभा असलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून उपस्थित सर्व क्रीडा रसिक क्रीडा खेळाडू आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांच्या समवेत घेऊन चालतोय. मनस चषक 2025 स्पर्धा सन्मानाची स्पर्धा मानाची स्पर्धा प्रतिष्ठेची या क्रिकेटचा महासंग्राम. या महासंग्रामातील आजचा हा दुसरा अंतिम शेवटचा दिवस. नक्कीच मी म्हणेल की नक्कीच आज एक चांगल्या क्रिकेटच्या महासंग्रामाचा आजचा हा दिवस कोण ठरेल मनस चषक 2025चा हा विनर. तर नक्कीच आपण पाहतात आजच्या दिवसातील एक मोठी लढत आपल्या इथे रविवारच्या लॉर्ड्समधील पहिल्या फेरीतील पहिला सामना रॉयल स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध शिवशंभो स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन दिग्गज संघादरम्यान नाणेफेक होते. राहुल शिरीष चव्हाण या संपूर्ण क्रीडा शृंखलेचे सर्व नक्कीच ज्यांच्या अथक परिश्रमातून ही स्पर्धा साकारली तसेच त्यांना खंबीरपणे साथ दिली ते आदरणीय गायकवाड साहेब यांच्या या अथक परिश्रमातून ही साकारलेली क्रिकेटची भव्य दिव्य ही अशी मालिका. या मालिकेतील पहिला सामना आपण पाहतात. तर आपण सामन्याकडे वळूया. सामना चांगला रंगलाय. आदित्य प्रिया स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध श्रीगणेश स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन दिग्गज संघादरम्यान यातून जो संघ जिंकेल ना तो संघ जाईल थेट फायनलमध्ये. परंतु घडतंय काय संधी मिळते डीजेला. तर नक्कीच 61 धावांचा पाठलाग करताना कुठे दमछाक पाहायला मिळते ती यावेळेस श्रीगणेश स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाची. पहिला धक्का लागलाय दर्शनच्या माध्यमातून यावेळेस.
तर नक्कीच चौकार मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 11च्या घरामध्ये. संजय पार्लेचा विषय आपण विचार केला तर 2 चेंडू सामना केलेला आहे. तर विचार केला तर 4 धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज संजय पार्ले. त्याच्या विरुद्ध आपण विचार केला तर गणेश म्हात्रे एक डावखुरा त्याचा एक फिरकी गोलंदाज. त्याच्या विरुद्ध एक श्रीगंज संघाचा विस्फोटक फलंदाज संजय पार्ले. संजय पार्ले आणि गणेश म्हात्रेचा विचार केला तर नक्कीच मी म्हणेल की चांगलं पॅटर्न पाहायला मिळेल. यावेळेस चेंडूला मात्र लॉफ केले गेले. चेंडू गेला तो आपल्या ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत मिळते ती 2 धावा. या 2 धाव समीकरण मात्र 2 ने वाढते. येणारे 14 चेंडू आणि 48 धावांची गरज यावेळेस हा सामना जिंकण्यासाठी. आणि नक्कीच मी म्हणेल की जर 14 चेंडू आणि 48 धावांचा जर आपण पाठलाग यशस्वी पाठलाग जर केला ना तर मी म्हणेल पहिला संघ मिळेल जो अंतिम फेरीमध्ये धडक मारेल. तर या दरम्यान चेंडू मात्र ड्रिल केला गेला. चेंडूला मात्र हलक्या हाताने आपल्या मनगटी सहाय्याने 1 रन मात्र मिळते. चेंडू गेला तो मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जिथे 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावांची समीकरण मात्र 1 ने वाढते. प्रत्येक खेळतो आपल्या नाबाद 5. तर संजय पार्ले खेळतोय एका चौकारांशी 175च्या स्ट्राईक रेटनी 7 या धावसंख्येवरती. नक्कीच मी म्हणेल की क्रिकेटच्या या दुनियेमध्ये क्रिकेटच्या परिभाषेत असं म्हणतात ना की हवेत उडालेला प्रत्येक झेल हा महत्त्वाचा असतो. आणि एका झेलची किंमत काय असते ना ती मात्र आंतरराष्ट्रीयमध्ये विचार केला स्तरावरती तर झेल सोडला गेला होता ऑस्ट्रेलिया संघाच्या त्या फलंदाज. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा गवसणी घातली ती जगजेता ऑस्ट्रेलिया संघाने. नक्कीच तो एक झेल. आणि यावेळेस आपण जर विचार केला तर सागर दरेकरचा सोडलेला झेल मात्र नक्कीच मी म्हणेल यावेळेस कुठे डोकेदुखी ठरला. आणि सागर दरेकरच्या बॅटमॅन ज्या त्यानंतर धावा आल्या त्यानंतर दबाव पाहायला मिळाला जिथे 4 ब्लाइंड स्ट्रोक यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न मात्र असफल ठरला. सफल ठरला तो यष्टीरक्षक शशी जाधव. आणि नक्कीच त्याच्या ग्लोव्जमध्ये त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि पुन्हा देतोय गोलंदाज अनिकेत पाटील यांच्याकडे. दरम्यान पुढचा चेंडू पंचांना पार्क टाकण्याचा चेंडू होता. यावेळेस बघा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र सफल ठरलेला आहे. 1 धाव मात्र मिळते. थोडंसं फंबल पाहायला मिळालं प्रतीक आणि अजिंक्यच्या दरम्यानमध्ये. चांगला बॅकअप यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावांचं समीकरण मात्र 1 ने वाढतंय. येणारे 9 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. इथून देखील सामना आपल्या आवाक्यात येऊ शकतो जर ज्या प्रकारची खेळी फलंदाज अजिंक्यने केली, ज्या प्रकारची खेळी प्रतीक ठाकूरने केली, ज्या प्रकारची खेळी सागर दरेकरने केली त्या प्रकारची खेळीमध्ये तुम्हाला करायला मोठे मोठे फटके मारावे लागतील. परंतु विचार केला तर 8 चेंडू आणि 44 धावांची गरज. जवळपास कुठे सामना फसला गेला की काय
असं वाटतंय. ड्रायव्हिंग सीटवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो आदित्य प्रिया स्पोर्ट क्लब कळंबोली संघ जिद्द चिकाटी मेहनतच्या माध्यमातून यावेळेस आपण पाहतात की बहुतेक हा संघ यावेळेस मनसे चषक 2025 ची अंतिम फेरी गाठील की काय. यावेळेचा चेंडू बघा विचार केला तर टप्पापर्यंत कसा बाहेर नेणार चेंडू होता. टप्पापर्यंत चेंडू वळण घेतोय आणि बोटांची जादू काय असते ना ती मला दाखवून दिली. ती गोलंदाज अनिकेत पाटील यांनी विचार केला तर लेगबाजच्या माध्यमातून 2 धावा आल्यात. ऑन द बॅटच्या माध्यमातून 1 धाव आलेली आहे. यावेळेस आता चेंडू गेला तो आपल्या बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या माध्यमातून जिथे 1 धाव आता मात्र मिळते आणि या एका समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्या थांबते ती 1 गडी बाद 18च्या घरामध्ये येणारे 6 चेंडू आणि 43 धावांची गरज. वळूया DJ यांच्याकडे. अंतिम निर्णायक आणि या सामन्याला कलाटणी देणारा षटक असेल आणि षटक हाताळतोय तो स्वतः संघनायक यावेळेस प्रतीक ठाकूर. यावेळेचा चेंडू हलकासा उर्फी चेंडू होता. चेंडूला लॉफ केले गेले. आपला राहुल भाऊ कळंबोली नक्कीच एक सुमधुर संगीत आपण ऐकलं गेलं. कळंबोलीचे एक प्रसिद्ध गायक पंकज सूर्यवंशी यांच्या माध्यमातून आणि ज्यांच्यावरती हे गीत साकारले गेले असे मनसे चषकाचे सर्वेसर्वा आदरणीय श्री राहुलदादा शिरीष चव्हाण हे देखील मी म्हणेल की यावेळेस आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. नक्कीच त्यांच्या सहपरिवारासोबत सौभाग्यवती वहिनी साहेब देखील इथं आहेत आणि जवळपास 42 धावसंख्येने 42 धावांनी आदित्य प्रिया स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ मोठ्या दिमागदार पद्धतीमध्ये मनसे